तर बोलते काय गरज नाही, बोलते तुला काय वाटतं की मी काय पिऊ नाही शकत असं बोलते. ही माझी बहीण आहे आणि माझ्या मागची आहे, मी ज्यापेक्षा मोठी आहे. तर नमस्कार सगळ्यांना, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी सोनाली तुमचं मनापासून स्वागत करते पुन्हा एकदा माझ्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी ना खूप जास्त आनंदी आहे आणि त्या आनंदामध्ये ना सगळी घरातली कामं सकाळी उठल्यापासून डबल स्पीडने केली आहेत. आणि मेन म्हणजे ना नेहमी मला खूप जास्त झोप येते, पण आज मला झोप पण जास्त आलेली नाही आहे. म्हणजे उठल्यानंतर पण असं सारखा आळस येतो, तर आज तो आला नाही आहे. कारणच असं आहे, तर मी चाललेली आहे सलॉनमध्ये. आणि सलॉन हा माझ्या खूप जवळचा विषय आहे आणि कोणाला आवडत नाही यार नटायला. तर नटायला नाही जात आहे मी, पण मी चाललेली आहे केसांची ट्रीटमेंट करायला. बऱ्याच ट्रीटमेंट मी केलेल्या आहेत एवढ्या म्हणजे एवढ्या वर्षांमध्ये मी खूप ट्रीटमेंट केल्या आहेत. लास्ट टाईम मी केली होती एक ब्लूटॉक्स म्हणून एक ट्रीटमेंट होती. बराच छान स्टे केला त्या ट्रीटमेंटने. 8 ते 9 महिने ती छान माझ्या केसांवरती राहिली. तर आता मी करणार आहे नॅनोप्लास्टिया. नॅनोप्लास्टियासुद्धा खूप वेळा मी केलेला आहे, तर आज परत एकदा करणार आहे. आणि आज एक नवीन सलॉन ट्राय करते, बघूया आता कसं आहे ते. कन्सल्टेशनसाठी तर मी आधी गेली होती त्यांच्याकडे, तर छान वाटलं मला, म्हणजे ओके वाटलं बोलून त्यांच्याशी. तर आता बघूया म्हणजे ट्रीटमेंट कशी करतात आणि कसं काय ते. तर आज मी माझ्या बहिणीला घेऊन चालली आणि आज माझ्या व्हिडिओमध्ये पहिल्यांदा माझी बहीण दिसणार आहे, तर तुम्हालासुद्धा दिसेलच. तर आता वेळ न घालवता निघते. तर आता डायरेक्ट भेटूया तिकडेच. काय टाकलेस ग याच्यात? विचारते, सांग तर. दूध आणि कलिंगड. कलिंगड सब्जी आहे आणि काहीतरी आहे ते, याला काय म्हणतात, गोल असं काहीतरी नाव आहे ते. सोयीने बनवलं आणि हिलाच माहिती नाही काय टाकले. नाही जरा नाव नाही त्याचं लक्ष देत ते किती महाग आहे. गोंद कतेरा असं काहीतरी टाकलं नाही ह्याच्यात. हे बघ मोबाईलमध्ये चेक करते की मी काय टाकलंय ह्याच्यामध्ये. चांगलं बनवलं नाही पण काहीतरी. तर याच्यामध्ये जो जेलीचा प्रकार दिसतोय याला काय म्हणतात? गोंद कतेरा. कतेरा. सद्गुरु येथून जगे चिरंजीव ते असती भले. अनेक वेळा श्री उठले समाधी मुनी प्रकटले. अंत जगाचा होय. मठामध्ये जवळपास 8 दिवस स्वामी प्रकट दिन सोहळा वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये पार पडतो आणि खूप छान कार्यक्रम असतात इथे वेगवेगळ्या प्रकारचे. तर आता आम्ही ना निघालो आहे आणि आम्ही आता भांडूपमध्येच आहे, अजून जस्ट ऑटो केली आहे. पण ये बाई, या हॉस्पिटलमध्ये जन्मलो आपण, तू मी. तर माझा भाऊ, मी आणि माझी बहीण, आम्ही तिघं पण या हॉस्पिटलला जन्मलो, जे घाटकोपरमध्ये आहे. तेव्हा कदाचित असं नसेल. कसं वाटतं तुला तू जन्मलेल्या ठिकाणी आल्यावर? चांगलं आहे. घाण नाही आहे मेंटल हॉस्पिटल. तर ना उद्या हिचा वाढदिवस आहे, तर मी तिला म्हटलं की आज तू माझ्यासोबत आहेस ना दिवसभर, तर मग मी तुला आज स्टारबक्सची कॉफी पाजते. तर आधी तो खुश झाली, तर मी तिला म्हटलं की मी तुला बड्डे गिफ्ट म्हणून देते. तर बोलते काय गरज नाही, बोलते तुला काय वाटतं की मी काय पिऊ नाही शकत असं बोलते मला. म्हणजे काय, म्हणजे का बरं तुला असं वाटलं की म्हणजे हे गिफ्ट का नाही चालणार आहे तुला? मला नाही आवडलं. छोटं गिफ्ट, मोठं काहीतरी असेल तर स्पेशल गिफ्ट हवं. पोरांसारखे कपडे चांगले वाटतात मला. पोरांसारखे? हां, मग हे का पोरींसारखे घातले? हे आता मम्मीने घेतलं गिफ्ट म्हणून. ना काय माहिती काल तिच्या काय मूडमध्ये आलं, ती आम्हाला दोघींना पण कपडे घेऊन आली. मला तर पहिल्यांदाच घेतलेत, म्हणजे पहिल्यांदा तिने स्वतःहून जाऊन घेतलेत, नाहीतर मग ती आम्हाला घेऊन जाते किंवा कधी कॉलेज टाईमला वगैरे असे पैसे वगैरे द्यायची कपडे घ्यायला. पण काल हिला आणि मला स्वतःहून घेऊन आले आणि ते पण छान. हे सुद्धा मम्मीनेच आणलं आहे मला, तर दिसत नाही याच्यामध्ये, पण चांगला लुक वाटतो आहे.
सगळीकडे फक्त ट्रीटमेंट चालू आहे. दूर दूर होता मगाशी. मॅडम काय करायचं आहे तुम्हाला? हिला तर खूप काय काय करायचं आहे आता. मॅनिक्युअर पेडिक्युअर. काय करायचं आहे? आणि हेअर मॅनिक्युअर पेडिक्युअर. आणि पण म्हणते मला कलर आणि म्हणजे ग्लोबल कलर आणि हायलाईट्स करायचे. पैसे देणार आहे ना. आणि जिमला पण जायचं. जिमचे पण पैसे मीच देऊ असं म्हणते. तर आम्हाला अजून वेटिंग आहे आणि आम्ही थांबलो आहे. आणि हिचं ठरलं आहे की मॅनिक्युअर पेडिक्युअर आणि नेल एक्सटेन्शन काहीतरी करणार आहे आणि त्याच्यावर बहुतेक जेल पॉलिश. तर थांबलो आहे अजून. मला वाटतं 15-20 मिनटं लागतील आम्हाला, म्हणजे मला सर्विस स्टार्ट व्हायला. खूप गर्दी आहे आतमध्ये. हा गं, हो, ऑफर चालू आहेत ना. उद्या बड्डे आहे माझ्या बहिणीचा. हां, तर मी जसं मागाशी इंट्रोडक्शनमध्ये सांगितलेलं की माझी बहीण आहे आणि माझ्या मागची आहे, मी ज्यापेक्षा मोठी आहे. आणि मग त्याच्यानंतर भाऊ आहे आम्हाला. तर माझं त्यांचं क्रीम अप्लाय करून झालं आहे. आता 45 मिनिट्स ठेवायला सांगितलं आहे. आणि आल्यापासून मी ही काय बॅग सोडलीच नाही आहे, कारण ही गळ्यात तर ठेवली ना तर गळ्यातच राहते. खूप जणांनी इथे ट्रीटमेंट केलं आणि सगळ्यांचे रिझल्ट पण छान आलेले. बघूया आता माझा कसा येतोय. तर हिचं ना मॅनिक्युअर पेडिक्युअर करून झालं आहे, पण हिचं नेल एक्सटेन्शन राहिलं आहे. पण ऑफर असल्यामुळे ना खूप जास्त गर्दी होती, त्याच्यामुळे या लोकांनी ना रिक्वेस्ट केली की तुम्ही प्लीज उद्या या म्हणून. तर हिचा ना नुसता जीव खालीवर होत आहे की माझं म्हणजे मला आजच करून द्या वगैरे असं. पण त्यांनी खूप प्रेमाने रिक्वेस्ट केली होती आणि ही ऐकलीसुद्धा होती. पण तरी पण बाकीच्यांचं बघून तिला खूप इच्छा होत होती की करून घ्यायची. तर ती सारखी बिचाऱ्याकडे जायची, त्या जो करत होता नेल्सचं, आणि त्याला सांगत होती. चालेल. पर फिंगर 50 रुपये. पर फिंगर 50. पण तो बोलतो की फक्त जे ऑफरमध्ये आहे ना ते असे आहे. हा, मग असेच करायचे तुला, हे नाही 2 बोटाला असं करायचं. लहान ना. हे बघ, नको तू ते लाईटवालेच कर. असा किंवा असा. माझ्या केसांना जे क्रीम लावलं होतं ते जवळपास 45 मिनटं माझ्या केसांवर ठेवलं होतं. त्याच्यानंतर ड्रायरने केस सुकवून घेतले आणि मग त्याच्यानंतर स्ट्रेट ब्लो ड्राय केला होता, ज्याच्याने ते क्रीम माझ्या केसांवरती म्हणजे थोडंसं आतमध्ये पॅनिट्रेट होईल. आणि आज मला हेअर वॉश नाही आहे, हेअर वॉशसाठी उद्या बोलवलं आहे. तर त्याच्यामुळे मी म्हटलं की केस खूप स्टिकी पण होते, पण स्ट्रेट दिसत होते, पण खूप जास्त स्टिकी होते. तर ते म्हटले क्लिप लावू शकता, कारण नेक्स्ट डे माझं आयनिंग आणि हेअर वॉश होणार होता. तर त्याच्यामध्ये ते म्हटले की तुमच्या केसाला डेंट वगैरे नाही येणार आणि आला तरी आम्ही त्याच्यामध्ये कवर करू व्यवस्थित आणि काही टेन्शन घेऊ नका वगैरे. म्हणून मी मस्त केसांना क्लिप लावला आणि निघाले. पण केस खूप चिपचिप झाले होते, त्याच्यामुळे थोडं अनकम्फर्टेबल वाटत होतं. तर झाली आम्हाला दुपारची संध्याकाळ
संध्याकाळ नाही, जवळपास रात्र. आता आम्ही काहीतरी खातो आणि जातो घरी. तर जसं मी मगाशी म्हटलं होतं की स्वामींचा प्रकट दिन सोहळा चालू आहे जवळपास 8 दिवस. तर रोज वेगवेगळे कार्यक्रम होणार आहेत. तर स्वामींची आज पालखी निघाली होती जवळपास 4च्या दरम्याने आणि खूप सुंदर उत्सव होतो भांडूपमध्ये, खूप मोठा उत्सव होतो आणि आम्ही म्हणजे दरवर्षी जातो प्रकट दिनाच्या दिवशी. तर हमखास जातोच सगळेजण. किती सांगितलं आईस्क्रीम? तुला आईस्क्रीम हवं आहे? फालुदा आहे? फालुदा आहे ना, हाफच घे मला. फालुदा. नक्की कुठचा फ्लेवर? नॉर्मल रोजवाला. और एक हाफ कर दो, एक फुल एक हाफ. थँक्यू पनी. प्रणाली हां. थँक्यू. आत्ताच नुकतेच घरी आले, अजून फ्रेश पण झाले नाही आहे. सकाळपासून उन्हामध्ये फिरून फिरून आहे ना, चेहरा तर थकलाच आहे, पण अक्षरशः पूर्ण बॉडी थकलेला आहे. पण असो, तर माझा पॅकेज होता नॅनोप्लास्टियाची ट्रीटमेंट प्लस मला हायड्रा फेशियल एक त्यांच्याकडून मिळालं होतं. तर हायड्रा फेशियल माझं झालेलं नाही आहे, तर तो उद्या होणार आहे. वॉश आणि हायड्रा फेशियल उद्या होणार आहे. आणि माझ्या बहिणीचा पॅकेज होता, त्याच्यामध्ये मॅनिक्युअर, पेडिक्युअर, नेल एक्सटेन्शन आणि जेल पॉलिश का पॉलिश असं काहीतरी होतं. ते सुद्धा उद्या होणार आहे. तर उद्याचा एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर करेनच, कारण फर्स्ट टाईम माझा हायड्रा फेशियल होणार आहे. तर बघूया उद्या काय होतं आहे ते. तर उद्या वॉश आणि ते करून घेणार आहे, कारण आता ना एकदम स्टिकी एकदम केस झाले आणि एकदम चंपू झालेले आहेत. पण असो, उद्या करायचाच आहे वॉश. तर माझ्या बहिणीचा बड्डे आहे आज, म्हणजे आता चालू झालेला आहे. तर उद्या बड्डेचं काहीतरी असेलच मला वाटतं स्पेशल, तर ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करेनच. पण आजचा ब्लॉग कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि ब्लॉग आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर भेटूया उद्या म्हणजे पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.